विधानसभेच्या तोंडावर आत्राम कुटुंबात फूट पडली आहे। भाग्यश्री आत्राम यांनी राष्ट्रवादी एसपी मध्ये प्रवेश केलाय। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला, तर भाग्यश्री आत्राम यांना विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। राज्यात पहिल्यांदाच थेट वडील विरुद्ध लेक अशी लढत होणार आहे। तुमच्याच चॅनलवर मी एक स्टेटमेंट एका वडिलांचं ऐकलं होतं। कुठल्या वडिलांचं आहे म्हणणार नाही। माझ्या लेकीला मी नदीमध्ये फेकून जाईल, करेक्ट? तुम्हीच दाखवलं होतं ना ते स्टेटमेंट। हे मला धक्कादायक होतं की महाराष्ट्राच्या संस्कृतीला कुठला वडील आपल्या लेकीबद्दल असे शब्द काढेल। मला सांगा की लेकीला नदीमध्ये फेकून द्यायची भाषा ही मला शॉकिंग होती। म्हणजे मी विचार देखील करू शकत नाही। म्हणजे दुर्दैव आहे ही कुठली नवीन संस्कृती यायला लागली आहे किंवा ज्या पद्धतीने ते बोलले, ती व्यक्ती बोलली, हे प्रचंड वेदना देणार होतं। जे सर्वजण आतुरतेने वाट बघत होता, शिवस्वराज्य यात्राचे माध्यमाने आज जे प्रवेश कार्यक्रम इथे झालेला आहे, आपण सर्व जनतेच्या आशीर्वादाने, सर्व पत्रकार बंधूच्या समोर मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट मध्ये प्रवेश करीत आहे। त्यांची मुलगी कधीही भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाऊन बसली नाही, कायम ती त्यांच्यापासून 4 हात लांब राहिली। आणि ज्यावेळी राष्ट्रवादीतून आमच्यातले काही लोक फुटून तिकडे गेले, त्यावेळी पासून भाग्यश्रीताई ह्या पवार साहेबांनी आम्हाला येऊन सांगत होत्या की हे चाललंय हे मला मान्य नाही, मला तुमच्याकडेच राहायचंय। आम्ही म्हटलं नाही, आता तुमचे वडील तिकडे गेलेत तर तुम्ही त्यांच्याबरोबर राहा। पण त्या म्हटल्या मला तो मार्ग पसंत नाही, प्रसंगी मी वडिलांशी संघर्ष करेन, पण महाविकास आघाडीमध्येच काम करण्याची माझी इच्छा आहे, तुम्ही काही आम्हाला तिकडे ढकलू नका। आणि आज मला आनंद आहे की त्यांनी ठामपणाने आपली भूमिका आज आपल्या सर्वांच्या समक्ष जाहीर केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।